नमस्कार मंडळी, मी अनुश्री शिंदे श्रावीज किचन अँड व्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप स्वागत करते. तर वेलकम बॅक टू माय चॅनल. अब क्या करोगे तुम लाला? आता तुम्ही नाही दोन हाताला. अब क्या करेंगे श्रावीला हे असं काही मोकळं खेळायचं असतं, म्हणून आज आम्ही प्लॅन केला की आज तिला गार्डनला घेऊन जाऊया. संडे पण आहे आणि तिला असं गार्डनमध्ये खेळायला खूपच आवडतं, मोकळ्या वातावरणामध्ये. आणि आपणही थोडंसं बाहेर गेलं की आपल्यालाही फ्रेश वाटत असतं. थोडंसं ऋतू बदल म्हणा किंवा वाईब चेंज होते आणि थोडंसं प्रसन्न वाटतं मनाला. म्हणूनच सकाळी सकाळी उठलं श्रावीचं सगळं आवरून आम्ही सगळं दोघांनी मॉर्निंग वॉकसाठी गार्डनमध्ये गेलो होतो. आणि तिथे थोड्या वेळ बसलो, थोडंसं छान वातावरणाला सोकीन गेलं. आणि सध्या पाऊस पडलेला आहे, त्यामुळे ना आमचं असं काहीतरी बसल्या बसल्या टाईमपास चाललेला होता. चालतं ना, आजच तर बघते ना सगळे. आवडायला पाहिजे ना कटिंग केलेली गार्डन केली भारी. एवढं मोठं गार्डन सगळीकडे पाहिजे. ते शाळेत होते हे कशासाठी काड्या कशा उचलायले का? आम्ही दोघांनी मग ब्ल्यू घातलंय, तू एकशेच रेड आहे. कसं काय का? आणि गार्डन सगळं ग्रीन आहे. तुम्ही मला हे टी-शर्ट चल आपल्याला तुझी खेळायला जायचं म्हणले ना, तुला तुझं आवडतं खेळायला. लगेच रडवलं लगेच. आणि श्रावीची अशी ही मजा घेऊन मग तिचे डॅडा तिला घसरगुंडी आणि बाकी सगळं खेळायला घेऊन गेले. तर याच गोष्टीसाठी तिला इथे खेळायला आणायचं असतं, थोडंसं फ्रेश वातावरण असतं आणि आम्हालाही थोडं बरं वाटतं. थोडा टाईम रिलॅक्स स्पेंड केला ना की मन शांत होतं आणि आपल्या मनामध्ये आपण जे आठवड्याभरामध्ये सगळं काही विचार करत असतो, आपले जे दररोजचे काम असतं त्यातून थोडासा वेळ स्वतःलाही भेटतो. त्यानंतर आम्ही नेहमीचं आमचं ठरलेल्या ठिकाणी म्हणजे सांबारवरती नाश्ता करण्यासाठी गेलो. आणि संडेच्या सुट्टीसाठी श्रावी नेहमीच एक्सायटेड असते. तर तिला असं खूप आवडतं की गार्डनमध्ये जायचं, खेळायचं आणि डोसा खायला जायचं. मुलांना या सगळ्या गोष्टीची खूपच जास्त एक्साइटमेंट असते. येता येता असे छानसं फूल घेतलं होतं आम्ही. मस्त पेपर डोसा आणि मेदूवड्याचा नाश्ता केला. त्यानंतर गरमागरम कॉफी घेतली आणि मग घरी परत आलो. तर परत आल्याच्यानंतर सगळं काही आवरून आम्ही एक सिरीज चालू केली होती, कोरियन सिरीज पाहायला. तिचे थोडेसे 1-2 एपिसोड्स पाहिले. आणि श्रावीच्या डॅडाचा उद्या बड्डे आहे माझ्या मिस्टरांचा, तर त्यासाठी मी ठरवलं की आपण ना आज रव्याचा केक बनवूया. चला तर त्याची रेसिपी आपण पाहूया, सोप्पा एकदम. तर आता मी या वाटीने सगळं प्रमाण घेणार आहे. ते इकडे ना रवा घेतलेला आहे मी. तर मी डायरेक्ट ना मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं टाकून घेते. तर मिक्सरचं भांडं घेतले, त्यामध्ये आपण 1.5 वाटी रवा टाकूया. तुम्हाला तुमच्या प्रमाणानुसार तुम्ही टाकू शकता, जेवढा हवा आहे तेवढा. पण 1.5 वाटी रवा म्हणजे बरोबर प्रमाण होतं याचं. आणि मी हा रवा भाजलेला आहे, नाही भाजून घेतलं तरी चालेल, पण मी भाजलेला आहे. आणि मी ना इकडे गूळ पावडर वापरते आहे. तर तुम्ही साखर वापरली तरी चालेल, पण माझ्याकडे होते गूळ पावडर म्हणून मी गूळ पावडर टाकते 1/2 वाटी. सेम साखरेचं जेवढं प्रमाण टाकतो तेवढं, बघ साधारण एवढी. आणि आता याला छानपैकी मिक्सरवरून आपल्याला फिरून घ्यायचं एकदा. मी याला छान मिक्सरवरून असं फिरून घेतलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये बाकीचे उरलेलं सामान टाकूया. आता यामध्ये मी 2 चमचे कोको पावडर टाकणार आहे चॉकलेटच्या फ्लेवरसाठी. इकडे माझ्याकडे बेकिंग पावडर आहे, ती मी टाकणार आहे 1/2 चमचा ड्राय. आणि बेकिंग सोडा, हा आहे बेकिंग सोडा 1/2 चमचा. तर याला परत एकदा आपण मिक्सरमधून फिरवून घेऊया, म्हणजे असे ड्राय इन्ग्रेडियंट्स मिक्स होतील सगळे. तर हे असं काहीसं पावडर मिक्स झालं आहे, हे असं काहीसं सगळं मिक्स झालेलं आहे पावडर. आता याच्यामध्ये आपण काय करायचं आहे, वेटवाले जे इन्ग्रेडियंट म्हणजे दूध वगैरे जे आपण ते टाकून घेऊया सगळं. त्यामुळे आधी मी इकडे ना मी इंडक्शन चालू करून देते. इकडे मी ही कढई वापरते आहे, त्याच्यामध्ये आपण ना आधी मीठ टाकून घ्यायचं आहे. कढईच्या तळाला सारखं सगळीकडून मीठ टाकून घेतलं ना. आणि याच्यामध्ये आपला जो स्टँड असतो ना
ते ठेवून घेऊया आपण आता. टेम्परेचर थोडंसं कमी करते. 10 मिनिटासाठी याला असं ठेवून द्यायचं. तर आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टाकून घेऊया अर्धी वाटी दूध आणि 1-2 चमचे दही टाकायचे. 1 चमचा दुसरं अजून थोडंसं टाकते मी. आणि यामध्ये अगदी थोडंसं तेल टाकायचे. बस इनफ आहे. आता याला छानपैकी आपण मिक्सरवरून परत एकदा फिरून घेऊया. हे बघा, हे मस्त असं छान एकजीव झालेलं आहे. आणि मी इकडे काय केले ना, इकडे मी आपला जो रॅपिंग पेपर असतो तो या प्लेटला लावून घेतलं आहे, थोडंसं तेल लावून घेतलं आहे. आणि हे जे मिक्सचर आहे ना, आता हे आपलं सगळं याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. हे बघा, छान टेक्स्चर आलं याला. सगळीकडे एकसारखं टाकून घेते मी हे. तर मी याला थोडंसं ड्रायफ्रूटने असं छान सजवलं आहे. तर त्याला आपण याला आता बेक करायला आपल्या कढईत ठेवूया प्रीहीटेड. 10 मिनिटं झाली आहेत कढईला. तर याला असं ठेवून द्यायचं आहे. ते बापरे. तर याला आरामात 30 ते 40 मिनिट नक्कीच लागतात. त्यापेक्षा जास्तही लागू शकतात. आणि 35 मिनिटांनी आपण याला चेक करूया आणि थोडीशी स्पीड मी ते वाढवते. तर हे नॉर्मल टेम्परेचरवर याला आता 30 मिनिटासाठी आपण होऊ देऊया. तर अशी ही साधी सोपी आणि एकदम हेल्दी अशा बिना अंड्याचं, बिना ओव्हनचं आणि कोणताही मैदा वगैरे कुठलेही प्रिझर्वेटिव्स न वापरता तुम्ही हा केक बनवू शकता. आणि एकदम आपली जी ब्राउनी असते जी काही त्याच्यासारखाच लागतो हा. नक्की तुम्ही ट्राय करा ही रेसिपी. आमचं तर खूप भन्नाट झालं होतं आणि आम्ही रात्रीच मिडनाईटला केक कट करून घेतला. तर ना मी ते नुटेला टाकणार होते, पण नुटेला चांगलं स्प्रेड नव्हतं होत, म्हणून मी एक चॉकलेट गनाश बनवून घेतलं. त्यामध्ये मी दूध आणि मेल्टेड चॉकलेट टाकलेले आणि वरतून त्याला असं छानपैकी कोट केलं. वरून भरपूर ड्रायफ्रूट्स किसून टाकलेले आहे. आणि हा असा काहीसा माझा चॉकलेट ब्राउनी टाईपचा केक तयार झालेला आहे. चला तर यार कट करून मी एन्जॉय करूया. आणि दुसऱ्या दिवशी बड्डेच्या दिवशी आम्ही असं ठरवलं की आपण ना दगडूशेठ हलवाई गणपतीकडे जाऊया. आणि चला तर आपण तिकडे निघालेलो आहेत. आणि बाय चान्स यांनी नवीन ड्रेस घेतला, तर आमच्या दोघांचा ड्रेस आज मॅचिंग झालेला आहे. आणि श्रावीलाही असं बाहेर फिरायला जायला खूप जास्त एक्साइटमेंट वाटते. तर जाताना ना रस्त्यामध्ये एक सेरॅमिकच्या ज्या आपल्या प्लेट्स वगैरे असतात त्याचं छान एक्झिबिशन लागलं होतं. मग विचार केला की येऊया परत कधीतरी तिथे. आणि विमाननगरहून पुढे आम्ही निघालो असं. तर आजही सुट्टीचा दिवस असल्यामुळे थोडीशी ट्रॅफिक तर लागणारच आहे. आणि असंही दगडूशेठ गणपतीकडे तुळशीबागेमध्ये नेहमीच थोडीफार ट्रॅफिक असते. त्यामुळे आम्ही लवकर सकाळी निघालो होतो. तरीही दिंडी वगैरे येऊन गेल्यामुळे तिकडे थोडीशी ट्रॅफिक होती. आणि गणपतीचंही जे देखावा होणार आहे त्याचं थोडंसं प्रिपरेशन तिथे चालू होतं. आणि भरपूर गर्दी होती आजही. तर आम्ही आधी गाडी पार्किंगला लावून यायचं ठरवलं. आणि इकडे ही जी मुलींची पहिली शाळा आहे त्याचंही कन्स्ट्रक्शन चालू आहे. तिची प्रतिकृती जी आपण म्हणतो ती आता उभारण्यात येत आहे इथं. तर श्रावीचे दादा जोपर्यंत गाडी पार्किंग करत आहेत तोपर्यंत आम्ही मस्त दत्ताचं मंदिरात दर्शन घेतलं तुळशीबागेतल्या. आणि मग नंतर श्रावीला थोडंसं काहीतरी खायचं होतं, म्हणून मग तिथे समोरच काका हलवाईचं जे दुकान आहे तिथं गेलो. तर तिथे तिला मस्तपैकी अंगूर मलाई घ्यायची होती. ती वेगळे वेगळे पदार्थ घ्यायचे म्हणत होती, पण मुलांचं असतं की घ्यायचं सगळंच असतं आणि खायचं काहीच नसतं. म्हणून तिच्या आवडीची अंगूर मलाई तिथे घेतली आम्ही. आणि एक समोसा ऑर्डर केला. तर इतक्या प्रकारचे तिथं स्नॅक्स अवेलेबल होते की अरे बापरे, म्हणजे काय खाऊ नये काय नको असं होत होतं. आणि बऱ्याच प्रकारचे आपलं जे चटण्या वगैरे असतात ते सुद्धा होतं, जे की आपण घरी घेऊन जाऊ शकतो आणि नेहमीच्या वापरासाठी. तर आम्ही एक प्लेट अंगूर मलाई घेतली आणि एक खांडवी घेतली.
आणि त्यानंतर मग ही इकडे तुळशी बाग आहे आणि आम्ही निघालो दगडूशेठ हलवाई गणपतीला. गणपतीजवळ आल्यामुळे इथे छानपैकी गणपतीच्या देखाव्याचं कन्स्ट्रक्शन चालू होतं आणि मध्ये मध्ये तिथे दुकानंही लागली होती तुळशी बागेतली, बॅग्सची, पर्सेसची बऱ्यापैकी. इकडे अलीकडे हा भागही तुळशी बागेतच येतो. इथे बऱ्याच वेगळ्या वेगळ्या सामान भेटतं जे की आपल्याला लागत असतं. तर आम्ही असंच क्रॉस करत मंदिरापाशी आलो. छानपैकी दर्शन घेतलं. आज अभिषेक करायचा विचार होता पण इतकी गर्दी पाहून मग अभिषेक करायचा विचार टाळला आणि छान दर्शन वगैरे घेऊन आम्ही बाहेर निघालो. प्रसन्न वाटतं छान, एवढी गर्दी जरी असली तरी गणपतीला नेहमीच दर्शन घेऊन खूप छान वाटतं. आम्ही असं मध्ये मध्ये जात असतो. त्यानंतर आम्ही आमच्या गाडीकडे परत जायला निघालो तर वाटेमध्ये सुंदर तुळशीबागेत एवढी सुंदर फुलांची दुकानं लागलेली होती आणि मला एवढ्या सुंदर फुलांकडे बघून गजरा घ्यावासाच वाटला. तसं तर मला सोनचाफा हवा होता पण सोनचाफ्याचा गजरा तिथे नव्हता, फक्त फुलं होती. म्हणून मग मी आपला नेहमीचा मोगऱ्याचा गजरा घ्यायचं ठरवलं. आणि फुलांकडे बघून आपल्याला नेहमीच प्रसन्न वाटत असतं ना, मग मी गजरा घेणार आहे हे बघून फुलांकडे बघून श्रावीला सुद्धा गजरा घ्यायची हौस झाली. आणि मग मी लावत असताना तिने सुद्धा गजरा घेतला आणि तिलाही मी गजरा लावला. तर असा आमचा छोटेखानी मस्त बर्थडे व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनची बेल दाबा, म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. चला भेटूया पुढच्या अशाच सुंदरशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, स्वस्त राहा आणि मस्त राहा. बाय द वे गजरे कसे वाटत आहेत नक्की कमेंटमध्ये कळवा. ओके बाय, सायनिंग ऑफ.